बेळगावातील कित्तूरणी चन्नम्मा मिनी झूमध्ये 28 काळविटांचा संशयास्पद मृत्यू। वनमंत्री ईश्वर खार्डे यांनी तातडीने दिले चौकशीचे आदेश। बेळगावातील भुत्रामट्टी येथील कित्तूरणी चन्नम्मा मिनी प्राणी संग्रहालयात तब्बल 28 काळविटांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। अचानक आणि मोठ्या प्रमाणावर झालेले हे मृत्यू वन विभागासाठी गंभीर चिंता निर्माण करणारा ठरत आहे। मिळालेल्या माहितीनुसार 13 नोव्हेंबर रोजी 8 तर 16 नोव्हेंबर रोजी उर्वरित 20 हरणांच्या प्रजातीतील काळविटांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे। इतक्या अल्पावधीत 28 काळविटांचा मृत्यू झाल्याने प्राणी संग्रहालयातील व्यवस्थापन आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट झाले नसलं तरी प्राथमिक तपासात बॅक्टेरियल इन्फेक्शनचा संशय व्यक्त केला जात आहे। मात्र याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झाली नाही। दूषित पाणी, संसर्गजन्य रोग किंवा आहारातील त्रुटी ही शक्य तत्वे सद्यस्थितीत तपासली जात आहेत। या घटनेचा तपास ACF नागराज यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून मैसूर येथील तज्ज्ञ प्राणीवैद्यकीय पथक आज बेळगावात दाखल होणार आहे। काळविटांच्या मृत्यूचे खरे कारण जाणून घेण्यासाठी शवविच्छेदन अहवाल आणि प्रयोगशाळेतील चाचण्या अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत। दरम्यान वनमंत्री ईश्वर खार्डे यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे। प्राणी संग्रहालयाच्या व्यवस्थापनेतील निष्काळजीपणाबद्दल जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी जोर धरत आहे। या संपूर्ण घटनेमुळे प्राणी संग्रहालयातील देखभाल पद्धती, स्वच्छता आणि आरोग्य सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा उजेडात आल्या आहेत। वन्यजीव संवर्धन व्यवस्थेतील ही गंभीर चूक तातडीने सुधारण्याची गरज अधोरेखित करत आहे।